नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेत एक जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे. आता आर्या रागाराई घरातनं निघून गेलेली असते. ती कुठे गेली कुणाला ठाऊक नसतं, पण एखाद्या प्रेयसीला प्रियकराने शोधून काढावं तसं आपल्या जीवाने आर्याला त्या ठिकाणी शोधून काढलं जिथे ती नेहमी राग भरली की जाऊन बसते. आणि कुणाचे डोकं चालत नव्हतं, अगदी बहिणींचं पण चालत नव्हतं, पण ह्या जीवाचं चाललं आहे हे पाहून आपल्या पार्थला मोठा धक्का बसला आहे. तिची एवढी भिजलेली तब्येत पाहून तो तिला स्वतःचं जॅकेट काढून घालायला देतो. ती डॉक्टरकडे काळजीपोटी घेऊन जातो. डॉक्टर ज्या वेळेला तिचा हातात घेतात तर त्यावेळेला स्पर्श झाल्यानंतर डॉक्टरांना जाणवतं आणि डॉक्टर लगेच त्याच ठिकाणी तिला म्हणतात की तू प्रेग्नेंट आहेस. आणि ही प्रेग्नेंट आहे तर ही गोष्ट पण पार्थला कळली. पार्थ एकदम जबरदस्त शॉकमध्ये. आता पार्थच्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या आहे, कारण याचा टिफिन पण तिच्या घरात सतत तिच्याकडे जातो आहे, रात्रीचा दिवसा. ह्या सगळ्या गोष्टींचा अर्थ आता पार्थला सापडला. पार्थने थेट सवाल केला आहे आता आपल्या म्हणजे जीवाला. तर जीवाला तो घरी घेऊन येतो, नंदिनी समोर उभं करतो, नंदिनीला सगळं सांगतो की याने किती वेळा तिला मिठी मारताना पाहिलं, या दोघांचं चक्कर चालू आहे, काहीतरी आहे. आता तर आर्या प्रेग्नेंट पण आहे, या मला तरी वाटतं ह्या जीवामुळेच ती प्रेग्नेंट आहे. आता तू काय खरं आहे तुझ्या बायकोसमोर सांग. आता पार्थ म्हणतो नाही ती काय माझ्यामुळे प्रेग्नेंट नाही, ती प्रेग्नेंट आहे पण माझ्यामुळे नाही. तर आता पार्थ म्हणतो मला खरं खोटं काहीच समजत नाही. तर आता तू नंदिनीच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घे तरच मी खरं मानेल. आता इथे रम्याला पण हे सगळं समजले. रम्या इतके दिवस ज्या गोष्टीच्या शोधात होती ते सत्य तिच्या हाती लागले. आता इथे काय करावं काही कळेना. नंदिनी आता खरंच वाट बघते, हा खरं सांगतो की नाही. आता वेळ आहे, खरं बोलायला हवं, आपण जे केलं आहे ते सांगायला हवं, हो की नाही. तर आता इथे नंदिनीचं मत आहे की पार्थला सगळं काही सत्य सांगायला हवं, पण जीवा आत्ताही लपवाछपवी करतो, खोटी शपथ घेतो नंदिनीची की ती माझ्यापासून प्रेग्नेंट नाही. ही गोष्ट खरं तर मनाला लागते आपल्या ह्या नंदिनीला वाईट वाटतं. त्याच्यानंतर तिने 1-2 घटना तिच्या डोळ्यांनी पण पाहिल्या. त्या सगळ्या गोष्टी पाहता आता नंदिनीचा संयम संपला, सगळं सुटलं, विश्वास सगळं नाहीसं झालं. आपल्या नंदिनी रौद्र रूप धारण केलं आहे. अगदी कॉलर पकडून नवऱ्याला जाब विचारला आहे, तुझं नक्की काय चालू आहे माझ्या पाठीमागे, आपण काय करायला गेलो आणि काय होऊन बसलं, मी तर माझा नवराच गमावून बसले रे, असं म्हणत ती ढसा रडू लागते. आता या सगळ्या गोष्टीवर जीवा काय रिॲक्शन देतो. खरं तर तो दुखावला जाणार, नंदिनीपासून दुरावला जाणार आणि आर्याच्या खरोखर प्रेमात पडणार आणि आपल्या नंदिनीला विसरणार का? हे सगळं काही ट्विस्ट पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. आत्ता घेऊ छोटीशी विश्रांती. पण ह्या दोघांच्या नात्यामध्ये ही जी आर्या नावाची रेष पडली आहे, ही दरी पडली आहे, ही वाढणार की जवळ येणार हे पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.